रिटायरमेंट. तयारी आजची, सुरक्षा उद्याची. बाबा वय वर्षे 39, बबली वय वर्षे 18. चला बाबा, पळायचं आहे. आजोबांचा फिटनेस बघा. आजोबा वय वर्षे 65. याला नाही जमणार. एक्सरसाइज करणं माझी आवड नाही, तुमची आहे. बाबा, तुमचे वचन आठवते आहे ना? नवीन स्मार्टफोन साठी 50% स्पॉन्सरशिप. या महिन्यात नाही जमणार, जरा मंदी आहे. अगं त्याला हे पण नाही जमणार. मी देतो. थँक्यू दादू, यू रॉक. रिटायर्ड असून सुद्धा इतक्या सहज तुम्ही तुमचे पैसे मॅनेज करता आणि बाबा तर अजूनही कमवत आहेत तरी. गजब. हो बेटा, आश्चर्यच आहे. कारण मी जेव्हा नवीन नोकरी सुरू केली होती तेव्हा काही महिन्यातच मला समजले होते की रिटायरमेंट प्लॅनिंग किती महत्वाचे आहे. सेवानिवृत्तीनंतर पण मला नोकरी असतानाची जीवनशैली कायम ठेवायची होती. मग मी महागाईचा दर लक्षात घेऊन रिटायरमेंट प्लॅनिंग सुरू केलं होतं. त्याचा परिणाम म्हणूनच मी आज सेवानिवृत्त होऊन सुद्धा माझ्या खर्चांसाठी कोणावरही अवलंबून नाही. कारण दर महिन्याला मला पेन्शन मिळते. रिटायरमेंट प्लॅनिंग आणि पेन्शन म्हणजे काय असतं आजोबा? सांगा ना आजोबा, मला पण रिटायरमेंट नंतर तुमच्यासारखं टेन्शन फ्री आयुष्य जगायचं आहे. नक्कीच सांगतो. बघ बेटा, साधारणपणे वयाच्या 60व्या वर्षानंतर खर्च तर होतच राहतात. याच खर्चांचे नियोजन म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग होय. आणि याचाच विचार करून आपल्याला आपल्या तरुण वयातच पैसे गुंतवायला सुरुवात करायला हवी. म्हणूनच मी माझ्या रिटायरमेंटचे प्लॅनिंग माझ्या पहिल्या पगारापासूनच सुरू केली होती. आणि पेन्शनचं म्हणशील तर पेन्शन ते पैसे असतात जे सेवानिवृत्त व्यक्तींना सरकार किंवा नियोक्ताद्वारा मासिक किंवा नियमित दिले जातात. अच्छा, म्हणजे सक्रिय कामकाजी आयुष्यातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर देखील म्हातारपणात स्वतंत्र आयुष्य जगण्यासाठी पैसे साठवण्याच्या प्लॅनिंगला रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणतात. होय बबली, यालाच रिटायरमेंट प्लॅनिंग असे म्हणतात. पण आजोबा, हे कसं करायचं? रिटायरमेंट प्लॅनिंग करताना 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नंबर 1, एक सामान्य व्यक्ती अंदाजे किती वर्षे जगू शकतो याचा अंदाज घेणे. नंबर 2, रिटायरमेंट नंतर महिन्याला येणाऱ्या खर्चाचा अंदाज घेणे. नंबर 3, आणि वाढत चाललेली महागाई. तुमची गोष्ट वेगळी आहे बाबा. तुम्ही नोकरी करत होता, कंपनी पेन्शन देते, पण माझा तर स्वतःचा व्यवसाय आहे. मला कोण देणार आहे पेन्शन? आयुष्यात जागरूक राहणे खूप आवश्यक आहे बेटा. कसली जागरूकता? बेटा, तुला माहीत असायला हवं की तुमच्यासारख्या व्यावसायिकांसाठी सरकारची पेन्शन योजना आहे, ज्याचं नाव आहे प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना. ही कोणती योजना आहे? याबद्दल कधी ऐकलं नाही. हो, ही योजना व्यावसायिक किंवा दुकानदार आणि स्वरोजगार व्यक्तींच्या म्हातारपणातील सुरक्षेसाठी आणि सामाजिक सुरक्षेसाठी आहे. ही योजना 18 ते 40 वर्षांच्या व्यावसायिकांसाठी ऐच्छिक आणि सहभागी पेन्शन योजना आहे, ज्या अंतर्गत ग्राहकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दर महिन्याला कमीत कमी 3,000 रुपयांची पेन्शन मिळते. वा, काय योजना आहे. पण अजूनही मला या योजनेबद्दल काही शंका आहेत. अरे फिकर नॉट बेटा. अधिक माहितीसाठी www.labor.gov.in/nps-traders वर संपर्क कर आणि तुझ्या सगळ्या शंका दूर कर. थँक्स बाबा. मी आत्ताच या योजनेबद्दल माहिती मिळवतो आणि उद्याच या योजनेमध्ये गुंतवणूक करतो. वा, आता कसं बोललास? आजोबा, तुम्ही बाबांचं टेन्शन तर दूर केलं, पण माझ्याबद्दल पण विचार करा. माझ्या रिटायरमेंट प्लॅनिंग साठी काहीतरी सुचवा ना. अगं, तुमच्यासाठी तर सरकारने योजनांचा पाऊसच पाडलाय जणू. योजनेचा पाऊस? हो, NPS आणि APY. काय? NPS म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि APY म्हणजे अटल पेन्शन योजना. योग्य योजनांचा लाभ घेणे आपली जबाबदारी आहे.
थोडं अजून याबद्दल सांगा ना आजोबा. मला पण टेन्शन फ्री आयुष्य हवंय. हे बघ, NPS बाजाराशी जोडलेली पारदर्शक सहयोगी योजना आहे जी तुम्हाला तुमच्या सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यात तुमची मदत करते. ही योजना सोपी, ऐच्छिक आणि सुलभ आहे. तुमची सेवानिवृत्ती काळातील मिळकत आणि कर वाचवण्याचा सर्वात श्रेष्ठ पद्धतींपैकी एक आहे. ही योजना तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने बचत करण्यास तसेच आर्थिकदृष्ट्या सुरक्षित सेवानिवृत्तीचे नियोजन करण्यास सक्षम बनवते. फक्त 500 रुपयात खाते उघडू शकतो आणि दर आर्थिक वर्षाला कमीत कमी 1000 रुपयांचे योगदान देऊ शकतो. तुमचे गुंतवलेले पैसे वेगवेगळ्या मालमत्ता प्रकार जसे की शेअर्स, सरकारी बॉन्ड्स इत्यादी मध्ये गुंतवला जातो, ज्यामुळे तुमचे पैसे बुडण्याची शक्यता कमी होते. वा, काय स्कीम आहे. तर सरकारला आमच्या म्हातारपणाची पण काळजी आहे. आजोबा, ही APY कोणती योजना आहे? APY म्हणजे अटल पेन्शन योजना. या योजनेअंतर्गत ग्राहकाला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत निश्चित पेन्शन मिळते. ही योजना 18 ते 40 वर्षांपर्यंतच्या लोकांसाठी आहे. या योजनेमधली सर्वात चांगली गोष्ट ही आहे की कमी वयात या योजनेमध्ये नाव नोंदवले तर योगदान कमी होते आणि उशिरा नाव नोंदवले तर योगदान वाढते. नाही बाबा, या योजनेमध्ये पैसे बुडाले तर? या योजना सुरक्षित आहेत का? आजकाल तर खूप फसव्या योजना यायला लागल्या आहेत. कसं ओळखायचं की कोणती योग्य आहे आणि कोणती चूक आहे? अरे फिकर नॉट बेटा, या सरकारी योजना आहेत आणि या योजनांना पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच PFRDA द्वारा नियंत्रित केले जाते. वा, जर मला या सर्व योजनांबद्दल अधिक माहिती हवी असेल तर ती कुठे मिळेल? अधिक माहितीसाठी www.pfrda.org.in या ठिकाणी संपर्क करा. इथे तुम्हाला NPS, APY आणि इतर पेन्शन संबंधी माहिती मिळेल. आजोबा, तुम्ही मला नवीन स्मार्टफोन साठी जे पैसे देणार होतात ते मला NPS आणि APY साठी खाते उघडण्यासाठी द्याल का? मी स्मार्टफोन नंतर घेऊ शकते, पण रिटायरमेंट प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. आता कसं बोललीस बघ बेटा. हा, यावरच मी म्हणेन शुभस्य शीघ्रम. मला तर वाटतं बेटा की उत्तम सेवानिवृत्ती आयुष्य जगण्यासाठी तुझ्यासारख्या सर्व तरुण पिढीने APY आणि NPS मध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. सरकारने अनेक योजना बनवल्या आहेत जेणेकरून प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याच्या सेकंड इनिंग्समध्ये आर्थिक सहायता मिळू शकेल. पण याबद्दल माहिती करून घेऊन योग्य योजनांचा लाभ घेणं आपली जबाबदारी आहे. लक्षात ठेव बबली, तू तुझ्या मित्रमैत्रिणींना पण या योजनांबद्दल नक्की सांग. नक्की. डन. बाय बाय टेन्शन. आता आली पेन्शन. रिटायरमेंट प्लॅनिंग साठी वाट नका बघू म्हातारपणाची. तरुणपणीच गुंतवणूक करून तयारी करू भविष्याची. ऑल द बेस्ट फॉर युअर सेकंड इनिंग्स.